नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच इंडिया टुडे या अ, वृत्त समूहाचा एक षण्मासिक सर्वे आलेला आहे. म्हणजे मूड ऑफ द नेशन असं एक काहीतरी सर्वे ते करतात दर 6 महिन्यांनी. जानेवारी आणि जुलै असा कालखंडामध्ये ते नेहमी दर 6 महिन्यांनी भारतीय जनतेचं मानस काय आहे, मूड काय आहे, याचा अंदाज देणारा हा सर्वे असतो. आणि तो अखिल भारतीय असल्यामुळे त्याची चर्चा होऊन गेलेली आहे. मला वाटतं मी सुद्धा त्यावर थोडासा हे केलेला आहे, उहापोह केलेला आहे. त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही. पण यावेळेला त्या मूड ऑफ द नेशन या संदर्भात महाराष्ट्राची जी चर्चा आणि माहिती त्यातून पुढे आली आहे ती चक्रावून सोडणारी आहे. चक्रावून सोडणारी आहे. सी व्होटर नावाची जी संस्था आहे, यशवंत देशमुख नावाचे गृहस्थ ती चालवतात. मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांचा वारंवार उल्लेख केलेला आहे. मला ते आवडणारे गृहस्थ आहेत. आपल्या सर्वेबाबत ते प्रामाणिक असतात असं माझा तरी अनुभव आहे. काही वेळेला आकडे चुकणं वगैरे सोडून द्या, पण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्या सगळ्या सर्वेमध्ये मतचाचणीमध्ये विविधता आणलेली आहे त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि यावेळेला हा जो महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचा सर्वे आहे, मतचाचणी आहे, त्यामध्ये एक वेगळेपण मला जाणवलं. ते वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रात जे आत्ता सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन अधिकृत पक्षांचं जे सरकार आहे, या सरकारविषयी महाराष्ट्रातलं जनमानस काय आहे. लोकसभेला दोघांना मिळालेली मतं अशी सगळी पार्श्वभूमी घेऊन त्यांनी जो सर्वे केलाय त्यामध्ये एक वेगळेपण आहे आणि ते मला आवडलं. म्हणूनच त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करावा असं मला वाटलं. आजचे मुख्यमंत्री किंवा त्यांनी चालवलेलं सरकार, त्याची जनमानसात लोकप्रियता किती आहे किंवा नाराजी किती आहे याचा अंदाज या सर्वेमधून त्यांनी घेतलेला आहे. की महाराष्ट्रात जे आजचं सरकार चालू आहे त्याविषयी जनता समाधानी आहे का, खूप समाधानी आहे का, नाराज आहे का, अगदीच असंतोष आहे का, अशा रीतीने त्यांनी तो सर्वे घेतलाय. आणि गमतीशीर गोष्ट बघा मित्रांनो, जवळजवळ 25% लोक काहीतरी खूपच समाधानी आहेत. एकनाथ शिंदे यांचं सरकार अप्रतिम चालू आहे. आम्हाला यात जेव्हा खूपच समाधानी आहे असं माणूस सांगतो तेव्हा तो आपलं मत कुठच्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला पडणार असंच सांगत असतो. पण दुसरीकडे 34% किंवा 35% समाधानी आहे, खूप समाधानी आहे, पण समाधानी काय वाईट नाही, चांगलं आहे सरकार असं म्हणणारा 35% वर्ग आहे. ह्या दोघांची बेरीज केली तर महायुतीचं एकनाथ शिंदे सरकार तीन पक्षांचं जे आहे त्याविषयी 60% महाराष्ट्रातला मतदार समाधानी किंवा खुश आहे असं गृहीत धरावं लागतं. पण दुसरीकडे जे काय अगदीच नाराज आहेत किंवा अजिबात असंतुष्ट आहेत अशांची संख्या ही फार फार तर 27-28% येते. आणि 4-5% तर म्हणतात आम्हाला याविषयी काही मतच नाही. आणि याचा अर्थ मित्रांनो असा होतो की जवळजवळ एकाला दोन लोक म्हणजे महाविकास आघाडीचा जो विरोधी गट आहे त्याच्याविषयी आस्था असलेल्या एका मतदाराच्या बदल्यात महायुतीविषयी आस्था असलेले दोन मतदार होतात. कारण 60 विरुद्ध 31-32 होता आकडा. काहीशे नाराज आणि संपूर्ण नाराज ही संख्या जर 30-31% असेल तर 60% हे डबल होतात. आणि म्हणून महाराष्ट्राचं जे हे सगळं गणित आहे, मग त्यांनी ते दाखवलंय की आज समजा आत्ता जे मतदान मतमोजणी काही मत चाचणी घेण्यात आली त्यावेळेला जर लोकसभेचं मतदान झालं असतं तर मग जागा किती आणि कशा आल्या असत्या. त्या जेव्हा आकडे ते सांगतात तेव्हा ते म्हणतात भाजपच्या जागा ह्या 9 वरून 12 झाल्या असत्या आणि काँग्रेसच्या जागा ज्या 13 आहेत त्या 16 झाल्या असत्या. याचा अर्थ असा की
अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळजवळ 2 जागा कमी झाल्या असत्या आणि उबाठा शिवसेना आणि शरद पवार यांना मिळालेल्या 3 जागा कमी झाल्या असत्या आणि त्या काँग्रेसकडे गेल्या असत्या. आणि इथे आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रात लोकसभेच्या दृष्टीने होऊ घातलेली जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचं पारडं जड आहे. दोघे एकमेकाच्या विरुद्ध आहेत, पण दोन्ही पक्ष मतदारांच्या दृष्टीने अधिक मोठे किंवा स्थायी पक्ष आहेत. त्यांच्या बरोबर असलेले दोन प्रादेशिक पक्ष एनसीपी आणि शिवसेना किंवा उबाठा आणि शरद पवार गट या गटांविषयी मतदाराला जितकी आस्था नाही तितकी आस्था काँग्रेस किंवा भाजप या दोनही राष्ट्रीय पक्षांबद्दल आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जो मतदार आहे त्याचा कल क्रमाक्रमाने बलदंड पक्ष, शक्तिमान पक्ष की जो स्थायी सरकार देऊ शकेल या बाजूला जनतेचा कौल झुकताना दिसतोय. अगदी सरळ आहे. जनतेचा कल हा स्टॅबिलिटीकडे, स्थैर्याकडे झुकताना दिसतोय. आणि म्हणून त्यांनी जे आकडेवारी दिली, अर्थात त्या सगळ्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा कारण नाही, मी ठेवत नाही, की लोकसभेला या दोन आघाड्यांमध्ये, युती आणि आघाडीमध्ये जी मतविभागणी झाली ती जवळजवळ दोघांनाही 43% अधिक मतं मिळाली. पण 43% पुढचे जे पॉइंट असतात आपण बघतो दशमान पद्धतीमध्ये, तेव्हा 1% अर्ध्या टक्क्यापेक्षा सुद्धा खाली म्हणजे 0.3% इतकाच फरक दोन पक्षांच्या एकूण मतांमध्ये, दोन गटांच्या आघाड्यांच्या एकूण मतांमध्ये फक्त 0.3%चा फरक आहे, 1/3. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की भाजप आळशी बसला आणि काँग्रेस किंवा इंडिया आघाडी ही उत्साहात काम करत होती, त्याचं प्रतिबिंब या निवडणूक निकालामध्ये आलं होतं. पण जर जोशात पुढे गेली आणि आत्ता निवडणूक झाली होईल तर साधारण 44%, 2% फरक पडेल. 42 आणि 44 आघाडी ही 2%ने पुढे जाईल असंही मतचाचणी सांगते. पण आता ही मतचाचणी मान्य करायची तर मग मुख्यमंत्री आणि त्याचं सरकार लोकप्रिय कसं असतं, म्हणजे एकनाथ शिंदेचा कारभार उत्तम आहे, आम्ही त्यांच्यावर खूपच समाधानी आहोत किंवा बहुतांशी समाधानी आहोत असं म्हणणारे लोक महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी मतदान करतील, हा निष्कर्ष कसा काढता येईल? जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या महायुतीच्या सरकार आणि कारभाराबद्दल जनमानसामध्ये आनंद आणि समाधानी वातावरण असलं तर तितकंच ते विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातच गेलं पाहिजे आणि त्याचं सुद्धा प्रतिबिंब त्याच सर्वेमध्ये दिसतं. जसं सरकारच्या कामकाजाविषयी, मुख्यमंत्र्याविषयी या मतचाचणीमध्ये प्रश्न विचारले गेले, तसंच महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या गेल्या 2 वर्षातल्या कामगिरीबद्दल मतदाराचं मत काय हा सुद्धा प्रश्न विचारला गेला. आणि मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल, जवळजवळ 55% लोक म्हणजे काहीतरी 20-22% अतिशय नाराज असलेले लोक आहेत विरोधी पक्षावर. आणि बहुतांशी थोडंफार का होईना पण विरोधक नालायक आहेत असं वाटणाऱ्यांची बेरीज ही 55%च्या घरात जाते. आणि विरोधकांच्या कामावर खुश असलेल्या टक्केवारी ही 27% आहे. कशी गंमत आहे बघा मित्र. म्हणजे विरोधकांविषयी असा सर्वे कधी घेतला गेला होता की नाही यापूर्वी मला माहिती आहे. त्याला अँटी इन्क्युम्बन्सी म्हणतात. नाराजी म्हणजे या सेफॉलॉजीच्या भाषेमध्ये अँटी इन्क्युम्बन्सी म्हणजे जो आहे त्याच्या विरोधातली नाराजी, अर्थात सरकार असतं तसंच. दुसरी गोष्ट, जे आमदार आहेत, आत्ता आमदार आहेत विधानसभेतले, यापैकी किती आमदारांविषयी जनमानसात नाराजी आहे याचा सुद्धा आढावा या मतचाचणीमध्ये घेतला गेला. बहुतांश 60-70% प्रमाणामध्ये आपापल्या आमदारावर तिथला मतदार खुश आहे. मग ते एकनाथ शिंदेचे आमदार असोत,
भाजपचे आमदार असोत, अजितदादांचे असोत, शरद पवारांचे असोत, काँग्रेसचे असोत, त्या आमदारांमध्ये बहुतांश म्हणजे जो 60-70% आमदारांवर जर त्यांचा मतदार खुश असेल तर परत तो निवडून येईल. आणि तो परत निवडून येणार असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता परिवर्तन होण्याची बिलकुल शक्यता नाहीये. आणि म्हणून मग आकड्यांची गंमत कशी होते की जर सरकारवर आणि असलेल्या आमदारांवर, बहुतांश आमदारांवर, ज्या 288 मध्ये जवळजवळ 200 आमदार महायुतीचे आहेत, आणि त्यामुळे महायुतीच्या बहुतांश आमदारांवर जर त्यांचा मतदार खुश असेल तर सत्तांतर होणार कसं? विरोधी पक्षांच्या आजवरच्या कामगिरीवर, कामावर जर मतदार नाराज असेल तर मग विरोधकांचे आमदार कमी होऊ शकतात आणि सरकारचे आमदार जास्त निवडून येऊ शकतात. आणि जर जास्त निवडून येणार असतील तर जो 42 आणि 44% फरक दाखवला जातो तिथे काहीतरी गफलत आहे. तिथे काहीतरी गफलत आहे. थोडक्यात मुद्दा असा येतो की मित्रांनो, हे लोकसभेला का प्रतिबिंबित होत नाही? तर लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. विधानसभेची निवडणूक, लोकसभेची आणि महापालिकेची निवडणूक यामध्ये मोठा फरक असतो. महापालिकेत आपल्याला कोपऱ्यावरचा नगरसेवक निवडायचा असतो आणि त्यामुळे व्यक्तीला 60 ते 70% उमेदवार नावाची जी व्यक्ती आहे कुठल्याही पक्षाची असो, तो उमेदवार जो असतो त्याच्या चेहऱ्यावर फार मोठं मतदान होतं. पक्षाला दुय्यम स्थान मिळू शकतं. पण विधानसभेच्या वेळेला उमेदवार आणि पक्ष यांची यांची 50-50% लोकप्रियता एखाद्याला विजयी करत असते. पण लोकसभेची अवस्था वेगळी असते. लोकसभेत 15-20-25% उमेदवाराला महत्व असतं. 75% पक्ष महत्वाचा असतो, कारण तो देशावर राज्य करणार असतो. देशाचा पंतप्रधान, देशाचं सरकार, देशाचं धोरण, देशाचे कारभार यावर लोक मतदान करत असतात. विधानसभेला ते राज्यापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे पक्ष, मुख्यमंत्र्याचा चेहरा आणि उमेदवार याकडे लक्ष दिलं. पण नगरसेवक ही निवडणूक आणखीन वेगळी होते, ती व्यक्तिगत पातळीवर जाते. आणि म्हणून हा जो सर्वे आलाय इंडिया टुडेचा, त्यामध्ये मला एक गोष्ट आवडली की विरोधकांविषयी लोकांची नाराजी किंवा खुशी किती आहे हे सुद्धा घेतलं गेले. आणि लक्षात घ्या मित्रांनो, लोकसभेचं मला वाटतं एखादं अधिवेशन झालंय, 2 बैठका झालेल्या आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर आणि आता अर्थसंकल्पाचं. या दोन्ही काळामध्ये विरोधी पक्षांनी लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये जो धुमाकूळ घातला, कामकाजामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, कारभार थोपवणं म्हणजे सरकारला मोकाट रान देणं आहे. सरकारला कैचीत पकडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे, सरकारची कोंडी करणं नव्हे. आणि तिथेच विरोधी पक्षाविषयी नाराजी असू शकते. जे फक्त विरोध करत राहतात, विरोधासाठी विरोध करतात. जनहिताचा विषय असेल तर तेव्हा सरकार बरोबर हातमिळवणी करणं, सरकारला तीच जनहिताची धोरणं यशस्वी करायला मदत करणं हे सुद्धा सरकारचं काम असतं. मित्रांनो, मला वाटतं 1972-73 गोष्ट आहे. भयंकर दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता आणि लोकांना गावोगावातून उठून स्थलांतर करावं लागत होतं. त्या लोकांना गावातच ठेवायचे, तर त्यांना गावात रोजगार द्यायला पाहिजे आणि गावात रोजगार द्यायचा, त्यातून रोजगार हमी योजना जन्माला आली. पण त्या योजनेसाठी जे काही 500-1000 कोटी रुपये लागणार होते ते बजेटमध्ये आणायचे कुठून, यासाठी वसंतराव नाईक सरकार चिंताक्रांत होतं. अशा वेळेला मला वाटतं कृष्णराव धुळूप विरोधी नेते होते आणि त्यांनी सरकारचा हा प्रस्ताव विरोधकांचा म्हणून आणला. त्यांनी मुख्यमंत्र्याला आणि सरकारला सांगितलं की रोजगार हमी करून शेतकरी जगवणं आवश्यक आहे, ग्रामीण जनता जगवणं आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक तो टॅक्स आणा. आम्ही विरोधी पक्षातर्फे तसा प्रस्ताव आणतो की टॅक्स वाढवा आणि त्याला सरकारच्या कर वाढीला
विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. आणि प्रसंग माझ्या आठवणीत आहे की विधानसभेवर तेव्हा काहीतरी हजारो बैलगाड्यांचा मोर्चा विरोधी पक्षांनी आणलेला होता. त्या काळ्या घोड्याजवळ मोर्चा अडवलेला होता. तिथे सरकारच्या विरोधात जोरदार भाषणं विरोधी आमदारांनी नेत्यांनी केली. पण सभागृहात आल्यानंतर रोजगार हमीचा जो प्रस्ताव सरकारकडून आणला गेला होता त्यात जनतेवर करवाढ लादली जाणार होती, प्रामुख्याने शहरी जनतेवर. मला वाटते बस, एसटी यामध्ये प्रवासी जो होते त्यांच्यावर एक 5 पैशाचा अधिभार लावण्यात आला आणि त्याला विरोधी पक्षांनी समर्थन दिलं होतं. त्याला जबाबदार विरोधी पक्ष म्हणतात. फक्त विरोध आहे म्हणून विरोध करायचा, शिवीगाळ, आदळआपट, सभा कामकाज बंद पाडणं हा विरोधी पक्ष नसतो. आणि त्याचं प्रतिबिंब ह्या सर्व्हेमध्ये पडलेलं दिसतंय. विरोधी पक्षावर जर 50-55% लोक नाराज आहेत, हा मला वाटतं की महाविकास आघाडीने यातून धडा घेणं आवश्यक आहे. की जरा बलात्कार तिकडे बदलापूरला काय झालं, लगेच बंद, धुमाकूळ, आंदोलन, दगडफेक सुरू झाली. पण तो बदलापूरच्या घटनेमध्ये तक्रार करणारी मनसेची महिला होती, ना शिवसेनेची होती, ना एनसीपीची होती, ना काँग्रेसची होती. मनसेच्या महिला आघाडीच्या महिलेने तो आवाज उठवला, तो एफ-आय-आर केला आणि संधी साधू सारखे महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि सगळे पक्ष बदलापूरला धावून गेले. याला संधी साधूपणा म्हणतात, विरोधासाठी विरोध म्हणतात. मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा वादळामुळे कोसळून पडला, त्याचं राजकारण करायचं. आणि जनहिताचे जे विषय आहेत ते पायदळी तुडवले जात आहेत. त्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा गावोगावी फिरत असतील, मेळावे घेत असतील, महिला सशक्तीकरणाचा विषय घेत असतील, तर त्याची टिंगल जेव्हा विरोधी पक्ष करतो तेव्हा लोक विरोधी पक्षावर नाराज होतात. त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे असलेल्या सरकारच्या विरोधात आणि बाजूला असा जो सर्वे घेतला जात होता, त्याच्या ऐवजी विरोधी पक्षाविषयी जनमत काय आहे याचं प्रतिबिंब यावेळेला या सी वोटरच्या सर्व्हेमध्ये पडलं असेल तर त्यांची पाठ थोपडली पाहिजे. की जे काही विरोधक काम करतायत, लोकसभेत असो, राज्यामध्ये असो, विधानसभेत असो, त्याविषयी जनमत काय आहे. फक्त शासकीय लोकांनाच त्यांच्या विरोधात किती मत आहेत हे दाखवणं आवश्यक नसतं. की विरोधक चुकत असतील तर जनमानसात तुमची प्रतिमा खाली जाते हे सुद्धा दाखवणं आवश्यक आहे. 2014 पासून 2019 पर्यंत असा जर सर्वे आला असता तर 2019 मध्ये निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी कदाचित राहुल गांधींनी चौकीदार चोर, राफेल असले मुद्दे काढले नसते. विरोधकांना सुद्धा अशा सर्वेतून जागृत केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला हा जो सर्वे सी वोटर आणि यशवंत देशमुख यांनी केला आणि विरोधी पक्षाविषयी जनमानसात काय परिस्थिती आहे, राग आहे, लोभ आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं कारणही मी मित्रांनो सांगतो. आता 2024च्या निवडणुकीपूर्वी एका चर्चासत्रामध्ये यशवंत देशमुख होते आणि त्यांनी फार सुंदर अनेक सर्वे का फसतात त्याचा खुलासा केला होता. ते म्हणाले की 2000 नंतर हळूहळू सर्वे फसायला लागले. याचं कारण 1990च्या सुमाराला 80 नंतर जे मतचाचण्या घेण्याचा एक कौल आला, पेव फुटलं, त्या सगळ्याचा आधार बेस हा सरकार विरुद्धची नाराजी, अँटी इन्कम्बन्सी. सत्तेत जो आहे त्याच्याविषयीच्या नाराजीचा अभ्यास करायचा, चाचणी घ्यायची आणि त्यातून आकडे मांडायचे. त्यामुळे एखाद्या वेळेला सरकार लोकप्रिय असेल तर त्याचं प्रतिबिंब या पद्धतीच्या सर्वेमध्ये पडत नाही. आम्ही नाराजांची दखल घेतो पण खुश आहेत त्यांची दखल घेत नाही. मला वाटतं या वेळेला पहिल्यांदा यशवंत देशमुख यांनी आपल्या चाचणीच्या एखाद्या प्रोसिजरमध्ये
किंवा फॉर्मॅटमध्ये हा बदल केलाय. सरकारविषयी लोक किती खुश आहेत, किती नाराज आहेत, तसं विरोधकांविषयी जनता किती खुश आहे, किती नाराज आहे, हा एक नवं दालन त्यांनी उघडलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.